नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी फॉर विनर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इथे कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम 2020 हिस्ट्रीचे क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहोत. तर आज आपण इथे पहिला प्रश्न बघूया. डॅश डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे असं आहे. तर आता आपण न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. रानडे यांना महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक असं म्हणतात, हिंदी अर्थशास्त्राचे जनक आणि सनदशीर राजकारणाचे जनक म्हणतात. त्यांचा जन्म 1842ला निफाड नाशिक येथे झाला. त्यांनी इंदुप्रकाशच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये लेख लिहून समाज सुधारणेवर भर दिला. 1865मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना त्यांनी केली. महात्मा फुले यांनी त्यांना त्यांच्या बहिणीचा पुनर्विवाह करण्यास सांगितले, त्यावर त्यांनी नकार दिला. त्यावेळी महात्मा फुले त्यांना म्हणाले होते, रावसाहेब, सुधारणांचे ढोंग करू नका. त्यांनी 1887 पासून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात सामाजिक परिषद भरवायला सुरू केली आणि याला टिळकांचा विरोध होता. प्रार्थना समाजाची तत्वे ठरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. एकेश्वर निष्ठांची कैफियत नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. तर त्यांचं इतर कार्य बघूया. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना केली आणि वसंत व्याख्यानमाला 1875ला सुरू केली. मराठी सत्तेचा उदय हा त्यांचा ग्रंथ आहे आणि सनदशीर राजकारणाचा पाया त्यांनी घातला. अठराशे 85 ते 1915 या काळात डॅश डॅश हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात. तर याचं उत्तर फिरोजशाह मेहता असं आहे. तर आता आपण फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1845ला मुंबई येथे झाला. त्यांना मुंबईचे सिंह असं म्हणतात. ते मवाळ नेते होते. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. बॉम्बे क्रॉनिकल हे त्यांचे वृत्तपत्र होते. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी लोकशाही, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी प्रशासनात सुधारणा घडवून आणल्या. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते? याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, ते आपण वाचून घेऊ. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर R.G. भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडलिक. तर याच्यामध्ये यांचा समावेश नव्हता, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अ ब क असं आहे. तर गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडलिक यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. गोविंद विठ्ठल कुंटे विक्रम नावाने ओळखले जायचे. ते इतिहास लेखन करत आणि राजा शिवाजी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तर रावसाहेब मंडलिक न्यायशास्त्र, हिंदू कायद्याचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक होते. तर आपल्याला आता इथे प्रार्थना समाजाबद्दल थोडक्यात माहिती बघायची आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867ला झाली. प्रेरणा केशवचंद्र यांनी दिली. अध्यक्ष आत्माराम पांडुरंग हे होते. मुखपत्र सुबोध पत्रिका होते आणि या समाजाची भागवत धर्मावर प्रचंड श्रद्धा होती आणि तुकाराम बीज हा समाज साजरा करायचा आणि पुणे, नगर, सातारा येथे या समाजाच्या शाखा निघाल्या आणि बोधवाक्य होते, मानव धर्म हाच ईश्वराचा खरा धर्म आहे. प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? तर याचं उत्तर सुपे असं आहे. तर आता आपण शेतकरी उठावाबद्दल थोडक्यात माहिती बघूया. गुजराती आणि मारवाडी सावकाराविरुद्ध हा उठाव झाला. पुणे नगर इतर भागात हा उठाव पसरला आणि या उठावाचा उद्देश कर्जाची कागदपत्रे नष्ट करून कर्जमुक्ती मिळवणे हा होता. यालाच डेक्कन रॉयट्स असंही म्हणतात आणि सरकारने 1879ला डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट या नावाचा कायदा केला आणि या कायद्याने शेतकऱ्याला सावकाराच्या शोषणातून काही प्रमाणात संरक्षण देण्यात आले. तर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. 1857च्या उठावाची केंद्रे आणि नेते. पेठला जो उठाव झाला तो भगवंतराव कोळी यांच्या नेतृत्वाखाली नरगुंदचा बाबासाहेब भावे, जमखिंडी रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूर व्यंकप्पा नाईक, बळवंत बेहरी.
तर याच्यामध्ये 4, 3, 2, 1 असं असणारा पर्याय क्रमांक 1 आहे. तर 1857च्या उठावाबद्दल आपण माहिती बघूया. 1857च्या उठावाची वेगवेगळी कारणे होती, त्या कारणांचा आपण अभ्यास करूया. राजकीय कारण, दत्तक वारसा नामंजूर धोरण लॉर्ड डलहौसी यांनी अवलंबले होते आणि पहिलं संस्थान 1848ला खालसा केलं होतं, सातारा संस्थान. सामाजिक कारण होतं, ब्रिटिशांनी भारतीयांच्या धार्मिक भावनात हस्तक्षेप केला. आर्थिक कारण होतं, शेतकरी, कारागीर, व्यापारी यांचे शोषण केलं होतं. आणि तात्कालिक कारण काडतूस प्रकरण होतं. काडतुसाला गाय आणि डुकराची चरबी लावली होती, त्यामुळे ते सैनिक नाराज झाले होते. त्यामुळे बंडाला सुरुवात मंगल पांडे यांनी केली आणि या उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केले. आता आपल्याला 1857च्या उठावाचे परिणाम बघायचे आहेत. 1858च्या कायद्याने भारतातील कंपनीची सत्ता संपुष्टात आली. हा उठाव यशस्वी झाला नसला तरी भारतीय राष्ट्रवादाला चालना मिळाली आणि 1857चा उठाव म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया मानला जातो. पुढचा प्रश्न बघूया. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश म्हणाले होते. तर या प्रश्नाचं उत्तर लॉर्ड मोर्ले असं आहे. आपल्याला 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा बघायचा आहे. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. भारतीय लोक स्वराज्य आणि स्वशासनाची मागणी करू लागले तेव्हा मोर्ले यांनी लगेच भारताला स्वातंत्र्य देणे शक्य नाही म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळावर नियुक्त होणारे पहिले भारतीय होते सत्येंद्र प्रसाद सिन्हा. आणि या कायद्याने कायदेमंडळात सदस्य संख्या वाढवण्यात आली. तर आता आपल्याला प्रश्न 7वा बघायचा आहे. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली गेली. तर याचं उत्तर कलकत्ता ते आग्रा असं आहे. आपल्याला लॉर्ड डलहौसी यांच्याबद्दल थोडक्यात बघायचं आहे. त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असं म्हणतात. दुसरे शीख युद्ध यांच्या काळात झाले 1848 ते 1849चे. दुसरे बर्मा युद्ध 1852ला यांच्या काळात झाले. त्यांनी संस्थाने खालसा केली. त्या अगोदर हे धोरण लॉर्ड ऑकलँड यांनी अवलंबलं होतं. बंगाल तोफखान्याचं मुख्यालय कलकत्त्याहून मेरठला त्यांनी आणलं. 1854चे वूडचे घोषणापत्र प्रसिद्ध झाले. 1853ला मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू केली. 1854चा पोस्ट ऑफिस ऍक्ट लागू केला. 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा लागू केला. 1852ला तार विभागाची स्थापना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना त्यांनी केली आणि त्यांना मुक्त व्यापार नीतीचा समर्थक असे म्हटले जाते. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 1875 कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? तर याचं उत्तर सोराबजी शापूरजी असं दिलेलं आहे. त्यांना कामगार चळवळीचे प्रणेते असं म्हणतात. 1878 पहिले कामगार विधेयक त्यांनी मांडले. शिक्षण सुधारक स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. 1882 हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय कामगार कायदा 1881 लागू होण्यास मदत झाली. त्यांनी महिला आणि बालकामगार यांच्या बाबतीत सुधारणा घडवून आणल्या. कामगारांचे कामाचे तास कमी करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? तर याचं उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट. तर आता आपल्याला रेल्वेबद्दल इतर माहिती बघायची आहे. भारतातील रेल्वे आणि समित्या. 1905 सर थॉमस रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. 1853 भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे येथे सुरू करण्यात आली आणि त्यात जे इंजिन होते त्यांचे नाव होते सिंध साहिब सुलतान आणि अंतर होतं 34 किलोमीटर. 1921ला एकवर्त समिती स्थापन झाली. 1924ला रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पातून वेगळा करण्यात आला आणि 2017 रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. लॉर्ड डलहौसी यांनी 1853ला भारतात रेल्वे सुरू केली. आता आपला पुढचा प्रश्न आहे. चुकीची जोडी ओळखा. सरलादेवी चौधुराणी, द ऑल इंडिया विमेन्स काउन्सिल, डॉक्टर ॲनी बेझंट, द विमेन इंडियन असोसिएशन, मेहरबाई टाटा, द नॅशनल काउन्सिल ऑफ विमेन इन इंडिया, मार्गारेट कझिन्स, द ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स. तर या प्रश्नाचं उत्तर आयोगानं पर्याय क्रमांक 1 असं दिलेलं आहे. तर आता आपल्याला
सरला देवी चौधुराणी यांच्याबद्दल माहिती बघायची आहे. तर 1910 मध्ये त्यांनी भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे आणि रवींद्रनाथ टागोर हे त्यांचे मामा होते. प्रश्न 11. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. 1820 ला ही शाळा स्थापन झाली आणि ही शाळा गौरीबारी कलकत्ता येथे सुरू करण्यात आली. अध्यक्ष विलियम हेनरी पियर्स असे होते आणि सहभाग राधाकांत देव यांचा होता. डॅश डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. तर याचं उत्तर पटना असं आहे. वहाबी चळवळ 1820. सय्यद अहमद बरोली ही धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळ होती. इस्लाममधील गैरप्रथा दूर करणे आणि ब्रिटिश राजवटीला विरोध करणे हा उद्देश होता आणि प्रमुख केंद्र पटना, रायबरेली आणि दिल्ली हे होते आणि हे आंदोलन भारतीय मुस्लिमांचे ब्रिटिशाविरुद्धचे पहिले आंदोलन मानले जाते. प्रश्न 13. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरू विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भोवाळकर, काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण यांचा समावेश नव्हता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ब क असं आहे. काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय होते. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले आणि फातिमा शेख यांनी त्यांना साथ दिली. पुढचा प्रश्न बघूया. खालील जोड्या जुळवा. तर इथे एका साईडला व्यक्ती आणि दुसऱ्या साईडला त्यांनी लिहिलेली पुस्तके. परमहंस मत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर, विचारलहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर, शाक्तपंथाचे अनुयायी मोरो भट्ट दांडेकर आणि दादोबा पांडुरंग यांचं धर्मविवेचन. अशा प्रकारे 1 2 3 4 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता आपल्याला विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि दादोबा पांडुरंग यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघायची आहे. त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी गद्याचे जनक असं म्हणतात. निबंधमाला हे मासिक प्रसिद्ध केले आणि महात्मा फुले यांच्याशी त्यांचे मतभेद होते. दादोबा पांडुरंग मराठी भाषेचे पाणिनी. 1844 मध्ये मानवधर्म सभा ही संस्था स्थापन केली. 1849 मध्ये परमहंस सभा ही सभा स्थापन केली आणि 1867 मध्ये प्रार्थना समाजाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता आणि पुस्तके मराठी व्याकरण आणि यशोदा पांडुरंगी हे आहे. तर आता आपण प्रश्न पुढील बघूया. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या डॅश डॅश या चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असहकार चळवळ असं आहे. ही चळवळ 1920 ला सुरू झाली. पार्श्वभूमी जालियनवाला बाग हत्याकांड आणि खिलाफत चळवळ. चळवळ संपूर्ण देशभर पसरली होती आणि 5 फेब्रुवारी 1922 ला उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे 22 पोलिसांना ठार मारण्यात आले आणि ही चळवळ हिंसक बनत होती म्हणून गांधींनी ही चळवळ थांबवली आणि यामुळे गांधींना अटक करण्यात आली. या चळवळी संबंधी एक ठराव मांडण्यात आला होता. तो ठराव होता बारडोली ठराव. तर अशा प्रकारे आज आपण इथे कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम 2020 हिस्ट्रीच्या प्रश्न ॲनालिसिस बघितलं आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.